असं कसं वागू शकता तुम्ही? वेदाला या साईडला घेतलं आणि माझ्या बाजूला झोपला. वेदा म्हणाली ना म्हणून मी इथे थांबले होते. पण मला काय माहित तुम्ही असं वागू शकता? हो, माझंच चुकलं. मी इथे थांबायलाच नको होतं. अगं मीरा. अगं मीरा काय मीरा, तुम्ही ना माझ्याशी बोलूच नका. उद्या मी इथे थांबणारच नाही. मी माझ्या खोलीत जाऊन झोपणार आहे. आणि हे काय वागणं झालं का? तुम्हाला लाज नाही वाटत का? मीरा, मी काहीच केलं नाही. तू माझ्या बाजूला येऊन झोपलीस. मी तुमच्या बाजूला येऊन झोपले? वा 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 वा, हे बरं आहे. चोर तर चोर, वर शिरजोर. मला ना वेळ नाही लागला तुझ्या बाजूला येऊन झोपायला. ओके? नाही नाही, तुम्हाला नाही वेळ लागला, मलाच वेळ लागला. लोकांना दगड मारत फिरते ना मी बाहेर. क्वाइट पॉसिबल ना. हा, वेदा, वेदा बाळा, तू या बाजूला कशी आलीस? आई, मला तुझ्या खुशीत झोपायचं होतं म्हणून आले. वेदा बाळा, इथे येऊन झोपशील माझ्या बाजूला? हा, ये ना इथे, ये ना. नाही, मी आईजवळच झोपणार. वेदा, ये ना मध्ये येऊन झोप. हा, अगं तिथून पडशील तू. ये. आईचं ऐकणार नाहीस? ये. मनाला लावून घेतलात ना तुम्ही? अहो, वेदा या खोलीत राहायला आली, हीच गोष्ट किती महत्वाची आहे. आता हळूहळू ती तुमच्या जवळ सुद्धा येईल. काळ हेच प्रत्येक जखमेवरचं औषध असतं. समजा आपलं एखाद्या व्यक्तीवरती प्रेम असेल तर आपलं प्रेम त्यांना कळावं यासाठी आपण किती धडपड करत असतो ना. आई बाबांचं सुद्धा तसंच असतं. आपलं आपल्या लेकरांवरचं प्रेम त्यांना कळावं यासाठी सतत धडपड करावी लागते. हा, त्या बाबतीत तुम्ही जरा आळशी आहात,